नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या आखाती देशात प्रथमच निवडणुका होतील? खालीलपैकी कोणत्या आखाती देशात प्रथमच निवडणुका होतील? तर ऑप्शन क्रमांक 2 कतार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे कितवे आहेत? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे कितवे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 46वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, नुकतेच निधन झालेले एस पी बालसुब्रमण्यम कोणत्या शास्त्राशी निगडीत होते? नुकतेच निधन झालेले एस पी बालसुब्रमण्यम कोणत्या शास्त्राशी निगडीत होते? तर ऑप्शन क्रमांक 2 गायक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने डिजिटल लायब्ररी सुरू केल्या आहेत? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने डिजिटल लायब्ररी सुरू केल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती योजना सुरू केली? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कोणते योजना सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 विकेल ते पिकेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, जगातील सर्वश्रेष्ठ सूचीत सामील होणारे भारतातील एकमेव शहर खालीलपैकी कोणते आहे? जगातील सर्वश्रेष्ठ सूचीत सामील होणारे भारतातील एकमेव शहर खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, कोणत्या राज्य सरकारने 600 रुपयांमध्ये कोरोनाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे? कोणत्या राज्य सरकारने 600 रुपयामध्ये कोरोनाची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित करण्यात आले आहे? खालीलपैकी त्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 DCB बँक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महाआवास अभियान सुरू केले आहे? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने महाआवास अभियान सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, 14 वर्षाच्या वयात ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे पहिले भारताचे विद्यार्थी कोण बनले? 14 वर्षाच्या वयात ग्रॅज्युएशन पूर्ण करणारे पहिले भारताचे विद्यार्थी कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अगस्त जयस्वाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच युनोला 2020 मध्ये किती वर्ष पूर्ण होतील? संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच युनोला 2020 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 75 वर्ष ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी राफेलच्या पहिल्या महिला पायलट कोण बनल्या आहेत? खालीलपैकी राफेलच्या पहिल्या महिला पायलट कोण बनल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 शिवांगी सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या राज्यात राणी पद्मावती स्मारक बनवले जाईल? कोणत्या राज्यात राणी पद्मावती स्मारक बनवले जाईल? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, मास्क घालणे अनिवार्य करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने विधेयक मंजूर केले? मास्क घालणे अनिवार्य करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने विधेयक मंजूर केले? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, 2020 साहित्य कला नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? 2020 साहित्य कला नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 लुईस ग्लुक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, कोणते राज्य आशिया खंडात प्रथम सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या टेक्स्टाईलचे मिलचे उद्घाटन करेल? कोणते राज्य आशिया खंडातील प्रथम सौर ऊर्जेवरती चालणाऱ्या टेक्स्टाईल मिलचे उद्घाटन करेल? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या देशाने जगातील पहिले 6G उपग्रह प्रक्षेपित केला आहे? कोणत्या देशाने जगातील पहिला 6G उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, केंद्रीय मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाऐवजी कोणता आयोग स्थापन करण्यात आला? केंद्रीय मेडिकल कौन्सिल ऑफ
इंडियाऐवजी कोणता आयोग स्थापन करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय चिकित्सा आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या राज्य सरकारने वारसा पर्यटन धोरण जाहीर केले? कोणत्या राज्य सरकारने वारसा पर्यटन धोरण जाहीर केले? क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 नुकतेच डॉक्टर्स ट्रस्टचे ब्रँड अँबॅसिडर कोण बनले आहे? डॉक्टर ट्रस्टचे ब्रँड ॲम्बॅसिडर कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रोहित शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 जगातील सर्वात मोठे हत्ती पुनर्वसन केंद्र कोठे बांधले गेले आहे? जगातील सर्वात मोठे हत्ती पुनर्वसन केंद्र कोठे बांधले गेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा फोटो सर्वप्रथम पोस्टाच्या पाकिटावर छापण्यात आला आहे? महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा फोटो सर्वप्रथम पोस्टाच्या पाकिटावर छापण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या राज्यात स्वच्छता कामगारांसाठी गरिमा योजना लागू करण्यात आली आहे? कोणत्या राज्यात स्वच्छता कामगारांसाठी गरिमा योजना लागू करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भाजीपाल्यांसाठी दर निश्चित करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे? भाजीपाल्यांसाठी दर निश्चित करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरोग्य वन नावाच्या अनोख्या उद्यानाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात केले आहे? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य वन नावाच्या अनोख्या उद्घाटनाचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यात केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 नोव्हेंबर 2020ला कोणत्या राज्यामध्ये हर घर नल योजना सुरुवात केली आहे? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 22 नोव्हेंबर 2020ला कोणत्या राज्यामध्ये हर घर नल योजना सुरुवात केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 नुकतेच बाय बाय कोरोना नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिले? नुकतेच बाय बाय कोरोना नावाचे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाने लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर प्रदीप श्रीवास्तव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कोणत्या राज्यातील पोलिसांनी हर घर लक्ष्मी अभियान सुरू केले? कोणत्या राज्यातील पोलिसांनी हर घर लक्ष्मी अभियान सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 इस्रोची शुक्रयान 1 ही मोहीम कोणत्या वर्षी सुरू होणार आहे? इस्रोची शुक्रयान 1 ही मोहीम कोणत्या वर्षी सुरू होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2023 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या कायद्यानुसार केंद्र सरकारने पबजी मोबाईल ॲपसह 118 ॲप्सवर बंदी घातली आहे? कोणत्या कायद्यानुसार केंद्र सरकारने पबजी मोबाईल ॲपसह 118 ॲप्सवर बंदी घातली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 माहिती तंत्रज्ञान कायदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 दिल्ली पोलिसांनी पहिली कोणती पोलीस महिला बनली हरवलेली मूल शोधून काढल्यामुळे आउट ऑफ टर्न प्रमोशन दिले आहे? दिल्ली पोलिसांनी पहिली कोणती पोलीस महिला बनली हरवलेली मूल शोधून काढल्यामुळे आउट ऑफ टर्न प्रमोशन दिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सीमा डाक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 देशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या ज्याचे ऑगस्ट 2019 मध्ये निधन झाले? देशातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या ज्याचे ऑगस्ट 2019 मध्ये निधन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 कांचन चौधरी भट्टाचार्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेला 16 ऑक्टोबर 2020 रोजी किती वर्ष पूर्ण झाले? संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेला 16 ऑक्टोबर 2020 रोजी किती वर्ष पूर्ण झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 75 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 नोव्हेंबर 2020 मध्ये घोषित करण्यात आलेले महाराष्ट्रातील रामसर स्थळ कोणते? नोव्हेंबर 2020 मध्ये घोषित करण्यात आलेले महाराष्ट्रातील रामसर स्थळ कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 लोणार सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नुकताच ग्लोबल टीचर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? नुकताच ग्लोबल टीचर पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 रणजित सिंह डिझेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 2021च्या 72व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केले होते? 2021च्या
72व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बोरिस जॉन्सन, ब्रिटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 तीन कृषी संशोधन बिलास राष्ट्रपतीने कधी मंजुरी दिली? तीन कृषी संशोधन बिलास राष्ट्रपतीने कधी मंजुरी दिली? तर ऑप्शन क्रमांक 1 27 सप्टेंबर 2020 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? भारतातील पहिले चंदन संग्रहालय कोणत्या राज्यात उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पोलीस नेतृत्वाची कला या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पोलीस नेतृत्वाची कला या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 वसंत सराफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 17 ऑक्टोबर 2020 रोजी कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी मिशन शक्ती अभियान सुरू केले? 17 ऑक्टोबर 2020 रोजी कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी मिशन शक्ती अभियान सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2020 हे नुकताच खालीलपैकी कोणाला मिळाला? रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2020 हे नुकताच खालीलपैकी कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 राजकमल झा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 कोणत्या देशाने आपल्या सर्व नागरिकांना विनामूल्य कोरोना लस जाहीर केली आहे? कोणत्या देशाने आपल्या सर्व नागरिकांना विनामूल्य कोरोना लस जाहीर केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 फिनलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 स्टॉकिस अमेरिकन लेखक डगलस स्टुअर्ट यांच्या कोणत्या कादंबरीस 2020चा बुकर पुरस्कार मिळाला? स्टॉकिस अमेरिकन लेखक डगलस स्टुअर्ट यांच्या कोणत्या कादंबरीस 2020चा बुकर पुरस्कार मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 4 शगीभेण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 प्रणव मुखर्जी यांच्या खालीलपैकी कोणती पुस्तके आहेत? प्रणव मुखर्जी यांची खालीलपैकी कोणती पुस्तके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म केव्हा झाला होता? माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्म केव्हा झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 11 डिसेंबर 1935 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 प्रणव मुखर्जी भारताचे 13वे राष्ट्रपती केव्हा बनले होते? प्रणव मुखर्जी भारताचे 13वे राष्ट्रपती केव्हा बनले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 30 जुलै 2012 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 प्रणव मुखर्जी भारताचे अर्थमंत्री म्हणून केव्हा कामकाज पाहिले? प्रणव मुखर्जी भारताचे अर्थमंत्री म्हणून केव्हा कामकाज पाहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 1982 ते 1984 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जींना कोणाच्या हस्ते देण्यात आला? भारतरत्न पुरस्कार प्रणव मुखर्जींना कोणाच्या हस्ते देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 रामनाथ कोविंद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोणत्या राज्य सरकारने रमी आणि पोकर अशा ऑनलाईन खेळावरती प्रतिबंध लावला आहे? कोणत्या राज्य सरकारने रमी आणि पोकर अशा ऑनलाईन खेळावरती प्रतिबंध लावला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने दाई दीदी मोबाईल क्लिनिक व्हॅन सुरू केली? खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने दाई दीदी मोबाईल क्लिनिक व्हॅन सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 4 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 हिरा म्हणजेच डायमंड हा मानवास माहीत असलेला सर्वात डॅश डॅश पदार्थ आहे. हिरा हा मानवाला माहीत असलेला सर्वात डॅश डॅश पदार्थ आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 कठीण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे डॅश डॅश. सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 2 उत्क्रांती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मुख्यमंत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महिको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र या जिल्ह्यात आहे. महिको या कृषी संस्थेचे संशोधन केंद्र या जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 जालना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहते?
तालुका पातळीवर प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कोण कार्य पाहते? तर ऑप्शन क्रमांक 3 तहसीलदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर व गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 फुफ्फुसा मुख्य कार्य कोणते? फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 रक्ताचे शुद्धीकरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत, यापैकी मराठवाड्यात किती आहेत? महाराष्ट्रात एकूण 5 ज्योतिर्लिंग आहेत, यापैकी मराठवाड्यात किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळात कोरले गेले? वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी राजघराण्याच्या काळात कोरले गेले. तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रकूट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रातील या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. महाराष्ट्रातील या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या डॅश डॅश टक्के इतके आहे. महाराष्ट्र राज्याची नागरी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या डॅश डॅश टक्के इतके आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 45.2% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शेकरू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात खालीलपैकी कोणत्या शहराचा समावेश नाही? केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानात खालीलपैकी कोणत्या शहराचा समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना देण्यात येतो? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना देण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 महिला व बालविकास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मराठवाडा मुक्तीसंग्राम जालना येथील खालीलपैकी कोणास हुतात्मा प्राप्त झाले? मराठवाडा मुक्तीसंग्रामात जालना येथील खालीलपैकी कोणास हुतात्मा प्राप्त झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 जनार्दन मामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य वाङ्मय लिहिणाऱ्या लेखकास खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला जातो? संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य वाङ्मय लिहिणाऱ्या लेखकास खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 ज्ञानोबा तुकाराम जीवन गौरव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 सन्मती बालनिकेतन व ममता बालसदन या अनाथ मुलांसाठीच्या संस्था कोणी स्थापन केल्या? सन्मती बालनिकेतन व ममता बाल सदन या अनाथ मुलांसाठीच्या संस्था कोणी स्थापन केल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुताई सकपाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास मिळाला आहे? भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? 1857चे भारतीय स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वातंत्र्यवीर सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 लक्षद्वीप बेट डॅश येथे आहेत. लक्षद्वीप बेट डॅश येथे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 अरबी समुद्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 रक्तातील हेमोग्लोबिन मध्ये डॅश हा खनिज पदार्थ असतो. रक्तातील हेमोग्लोबिन मध्ये डॅश हा खनिज पदार्थ असतो. तर ऑप्शन क्रमांक 3 लोह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 जीवन रेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जीवन रेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जालना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25
पंचेचाळीसवा घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आलेला आहे? घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 370 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना खालीलपैकी कशावर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत योजना ही खालीलपैकी कशावर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कुपोषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा महिलांना अल्पदरात सॅनिटरी नॅपकिन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने 8 मार्च 2018 पासून कोणती योजना सुरू केलेली आहे? महिलांना अल्पदरात सॅनिटरी नॅपकिन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने 8 मार्च 2018 पासून कोणती योजना सुरू केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अस्मिता योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्यकाळ करा. मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्यकाळ करा. तर ऑप्शन क्रमांक 1 मी सिनेमा पाहत असेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा परवानगीशिवाय आत येऊ नये यामधील वाक्यप्रकार ओळखा. परवानगीशिवाय आत येऊ नये यामधील वाक्यप्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 अज्ञार्थी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा जीव टांगणीला लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा. जीव टांगणीला लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ शोधा. तर ऑप्शन क्रमांक 4 चिंताग्रस्त होणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा दररोज स्वच्छ कपडे घालावेत या वाक्यातील विशेषण ओळखा. दररोज स्वच्छ कपडे घालावेत या वाक्यातील विशेषण ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 स्वच्छ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा खानदेशची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? खानदेशची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 बहिणाबाई चौधरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा घाशीराम कोतवाल व सखाराम बाईडर या नाटकाचे नाटककार कोण आहेत? घाशीराम कोतवाल व सखाराम बाईडर या नाटकाचे नाटककार कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 विजय तेंडुलकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा वंदे मातरम हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? वंदे मातरम हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 4 बंकिमचंद्र चॅटर्जी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हेग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 कार्ल मार्क्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 इसवी सन 1914 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेला साजरा करतात? भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेला साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 28 फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रस्तावना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्याचा अधिकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 4 तपकिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा महाराष्ट्रातील प्रमुख
हातमाग वस्त्र उद्योग केंद्र कोणते? महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्र उद्योग केंद्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 इचलकरंजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? नंदुरबार येथे विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 शिरीष कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाक्षम कोणी स्थापन केला? विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाक्षम कोणी स्थापन केला? तर ऑप्शन क्रमांक 3 महर्षी धोंडोकेश कर्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 2 फॉरवर्ड ब्लॉक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लिथियम हे आपले करेक्ट आन्सर होईल.